जे काही महाराष्ट्रातील बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी राहण्यासाठी निवारा म्हणून या ठिकाणी घरकुल योजना काढलेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून. ते घरकुल योजना जी आहे, जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना मिळणार आहेत. पण जे काही बरेचसे बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांना एक राहण्यासाठी पावसाच्या अडचणी आहेत किंवा ऊन वारा आहे, असं बऱ्याच अडचणी त्यांना लेकरबाळाला या ठिकाणी कच्च्या घरात राहण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे त्यांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत घरकुलाचा एक निधी दिला जातो, घरकुलाचं सहाय्य दिलं जातं. त्या घरकुलाच्या निधीमार्फत त्यांना या ठिकाणी घरकुल बांधता येतं, घर राहण्यासाठी बांधता येते. त्यांना या ठिकाणी बऱ्याच बांधकाम कामगारांना घर राहायला नाही किंवा पक्कं घर राहायला नाही, त्यांच्यासाठीची योजना आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना. तर त्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत की अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ जे काही आपले बांधकाम कामगार जे मजूर आहेत त्या मजुरांना या ठिकाणी त्या अटल बांधकाम कामगाराचा लाभ कसा घेता येईल, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील, त्यासाठी कोणकोणते बांधकाम कामगार जे आहेत ते पात्र असतील, हे संपूर्ण डिटेल आपण स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे पण नवनवीन बांधकाम कामगाराविषयी नवनवीन योजना येतात त्या योजनाविषयी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अपडेट भेटत जाईल. त्यामुळं आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा आपला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार जी साईट आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी साईट आहे त्या साईटला तुम्हाला यायचं आहे. ह्या साईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जर नोंदणी झाली असेल तर या ठिकाणी तुम्ही जी रिन्युअल आलं असेल किंवा नोंदणी करायची असेल नवीन, तर त्या ठिकाणी तुम्ही खाली करू शकता. पण जे काय बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे, रिन्युअल केलेलं आहे, त्यांच्यासाठी ज्यांची नोंदणी ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता. पण अर्ज कसा करायचा आहे तर आपण बघूयात. तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि त्या 3 रेषेवरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी खाली कल्याणकारी योजनेवरती क्लिक करायचं आहे. आता या कल्याणकारी योजनेवरती क्लिक केलं तर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी भरपूर योजना आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवल्या जातात. पण आपल्याला आजचं जे काय ग्रामीण भागात आपल्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत घरकुल योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहात असे बांधकाम कामगारांसाठी ही योजना मी तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील अटल बांधकाम कामगार आवास योजना ह्या योजनेविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य 2 लाख या ठिकाणी दिलेलं आहे. आपण जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी साईट आहे महाBUC.w.in ह्या वेबसाईटवरून आपण डायरेक्ट ही माहिती घेत आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणची ही फॉर्म आहे. हा फॉर्म कसा भरायचा ह्यासाठी पात्रता काय आहे पहा. आवश्यक पात्रता आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित दी. तर बऱ्याच बांधकाम कामगाराचा प्रश्न आहेत की सर जे सक्षम अधिकाऱ्याचे पत्र म्हणजे काय किंवा प्रमाणित यादी म्हणजे काय, आता सक्षम अधिकारी कोण आहेत ते सांगा. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहोत की सक्षम अधिकारी कोण आणि तुम्हाला हे पत्र कुठून भेटन हे संपूर्ण डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे फॉर्म डाउनलोड करून घेऊन त्या फॉर्ममध्ये काय काय माहिती आपल्याला भरायची आहे ते सांगणार आहे. तर आपण फॉर्म अगोदर डाउनलोड करून घेऊ आणि नंतर आपण पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म जे आहे ते डाउनलोड झालेला आहे. वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची साईट आहे. ते मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी हे 2 लाख रुपये जे आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक खात्यावरती येणार आहेत. जे काही बांधकाम कामगार आहेत ते लाभार्थी आहेत त्या लाभार्थीच्या बँक खात्यावरती हे 2 लाख रुपये डायरेक्ट ट्रान्सफर केले जातात. तर मित्रांनो, हे फॉर्म कसा भरायचा आपण बघूयात. तर या ठिकाणी पाहू शकता आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी हा अर्ज आहे. तर वरच्या साईडला ज्या 2 लाईन दिलेल्या आहेत त्या 2 लाईन या ठिकाणी काढले उपयोगाच्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही खाली अर्जदारांची भरायची माहिती आहे, ती अर्जदारांची भरायची माहिती तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचं पहिलं नाव, पुन्हा वडिलांचे नाव, त्यांचं आडनाव आणि साईडला अर्जदाराचा जो पासपोर्ट आकाराचा फोटो आहे तो पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर नोंदणी क्रमांक. आता नोंदणी क्रमांक बांधकाम कामगाराच्या स्मार्ट कार्डवरती असतो. आता बऱ्याच बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड कधी मिळतं किंवा कुठून मिळतं हे पण माहीत नाही. तर त्यासाठी सांगू इच्छितो की तुमचं जर स्मार्ट कार्ड आलं नसेल, भेटलं नसेल, तर तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तुमचं ऑफिस आहे बांधकाम कामगाराचं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. आता बरेच बांधकाम कामगाराचे ऑफिस जिल्ह्यावरती असतात, आपापल्या जिल्ह्यावरती त्या ठिकाणी
बांधकाम कामगाराचं ऑफिस असते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं स्मार्ट कार्ड घेऊ शकता आणि स्मार्ट कार्डवर तुमची संपूर्ण नोंदणी दिलेली असते. त्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर तुमचा नोंदणी दिनांक, त्यानंतर नूतनीकरण दिनांक. आता हे नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक, नूतनीकरण दिनांक तुमच्याकडे स्मार्ट कार्ड नसेल, तुम्ही आपल्या ह्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर टाकून तुम्ही लॉग इन करून तुमचा नोंदणी क्रमांक किंवा नोंदणी दिनांक किंवा नूतनीकरण दिनांक हे संपूर्ण तुम्हाला माहिती त्या ठिकाणी प्रोफाईलवरती मिळून जाईल. आता हे नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक, नूतनीकरण टाकल्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे तुमचा जसा आहे तसा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर म्हणजे भ्रमध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी साईडला योग्य ठिकाणी टिक करा. आता या ठिकाणी तुम्ही पुरुष आहात, स्त्री आहात ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर विवाहित, अविवाहित, त्यात तुम्ही जर तुमचं लग्न झालं असेल तर विवाहितवर टिक करा आणि लग्न झालं नसेल तर अविवाहितवर टिक करा. आता त्यानंतर तुमचा जन्मदिनांक टाकायचा आहे आणि तुमचं वय काय आहे ते या ठिकाणी साईडला टाकायचं आहे. आता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेन म्हणजे बँकेचा तपशील आलेला आहे. आता अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे, पण अर्जदाराचा बँक खात्याचा जो तपशील आहे तो तपशील बरोबर टाका, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसे जे यायचे आहे ते बरोबर येतील. जर तुम्ही या ठिकाणी ज्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्याच लाभार्थी या ठिकाणी बँक खातं जोडणं गरजेचं आहे. जर बांधकाम कामगाराचं खातं नसेल, बँक पासबुक नसेल, बँक अकाउंट नसेल तर बँक अकाउंट उघडून घेणं कर्तव्य आहे, कारण की ज्या लाभार्थ्याला या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे त्याच लाभार्थी या ठिकाणी बँक खात्याचं तपशील या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बँकेचे नाव लिहायचे आहे, त्यानंतर शाखेचे नाव लिहायचे आहे. आता बँक शाखेचा पत्ता, IFSC क्रमांक आणि बँक खाते क्रमांक न चुकता जसा आहे तसा या ठिकाणी लिहायचा आहे. आता IFSC क्रमांक पण तुम्हाला तुमच्या आपल्या बँक अकाउंटचं पासबुक आहे त्या ठिकाणी तुम्हाला IFSC कोड मिळून जाईल. त्यानंतर मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावी ही विनंती. तुम्हाला योजना क्रमांक लिहायचा आहे. मागणी केलेल्या लाभाची रक्कम तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. आता मागणी क्रमांक त्यानंतर मागणी केलेल्या लाभाची रक्कम तुम्हाला साईड लिहायची आहे. ते झाल्यानंतर लगेच मला आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विविध कागदपत्रे स्वयंसाक्षीत करून सादर करीत आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रपत्र अ मध्ये काय दिलेलं आहे, आर्थिक योजनेच्या लाभाकरिता जोडायची सक्तीचे कागदपत्र. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र म्हणजे तुम्हाला वाटेल काय, म्हणजे ओळखपत्र म्हणजे जे तुमचं स्मार्ट कार्ड आहे त्यालाच ओळखपत्र म्हटलं जातं. मग ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे झेरॉक्स करून. त्यानंतर बँकेचे पासबुक, तुमचे बँकेचे पासबुक झेरॉक्स करून जोडायचे आहे. या ठिकाणी साईटला जोडले का नाही, जोडले असेल तर जोडले आहे करा, नसेल जोडले तर नाही. पण मित्रांनो शक्य तेवढं जोडलेलं आहे करा आणि जोडाच, तर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटू शकतो. त्यानंतर रहिवासी पुरावामध्ये काय काय द्यायचं आहे. तुमच्याकडं आधार कार्ड असेल तर, पारपत्र असेल, वाहन चालक परवाना असेल, शिधापत्रिका असेल, मागील महिन्याची विद्युत देयक असेल किंवा ग्रामपंचायतीचा दाखला असेल, तुम्हाला यापैकी कुठलंही एक जोडायचं आहे. तुमच्याकडे आधार कार्डच असणारच आहे तर आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून जोडू शकता. त्यानंतर प्रपत्र अ येथील कागदपत्राशिवाय योजनेनिहाय सादर करायची कागदपत्रे. या ठिकाणी आपल्याला कोणत्याला लाभ घ्यायचा आहे, घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे. बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ घ्यायचा आहे तर त्या घरकुलाच्या लाभासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की काय करायचं आहे. तुमची जी तर या ठिकाणी तुम्हाला पाहता तुम्ही या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख अनुदान म्हणजे हे घरकुलासाठी भेटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र, प्रमाणित यादी. तुम्हाला बऱ्याच बांधकाम कामगारांना हेच माहीत नाही की जे सक्षम अधिकारी आहेत ते कोण आहेत. तर मित्रांनो तुमच्या पंचायत समितीला जे काही सक्षम अधिकारी असतील त्यांच्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत जे सक्षम अधिकारीचं आहे त्यांच्याकडून पत्र आणायचे की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र आहेत आणि त्यांच्याकडून तुम्ही प्रमाणपत्र आणून तुम्ही या ठिकाणी तुम्ही देऊ शकता, जोडू शकता आणि हे जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळणार आहे. आता हे या ठिकाणी जोडायचे कागदपत्र सांगितले. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी अर्जदाराचा सही आणि अंगठा. जर अर्जदाराला सही येत असेल तर या ठिकाणी साईटला सही करा किंवा सही येत नसेल तर अंगठा पण या ठिकाणी करू शकता.
साईडला तुम्हाला ठिकाण लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून या ठिकाणी अर्ज करत आहात आणि दिनांक आहे तो त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरण्याचा ज्या दिवशी अर्ज भरत आहात त्या दिवशी या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता होय किंवा नाही हे कार्यालयाच्या उपयोगात आहे, तुम्हाला या ठिकाणी काही लिहायची गरज नाही. या ठिकाणी खाली तपासणी कर्मचारी स्वाक्षरीतेचे ते करतील, कार्यालयाचा शिक्का आणि जे काय आहे ते खाली तुम्हाला कार्यालय उपयोगाचं आहे, तुमचं या ठिकाणी काही उपयोगाचं नाही आहे. तर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच माहिती समजेल असेल की मित्रांनो अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि अर्ज कसा भरायचा आहे. तर मित्रांनो हे झालं अर्ज भरायची माहिती, अर्ज कसा भरायचा आहे आणि कागदपत्रे कोणकोणती जोडायचे आहेत. पण हे संपूर्ण भरल्यानंतर हे फाईल द्यायची कुणाकडे बरेच जण प्रश्न करतात. तर मित्रांनो कमेंट करण्याऐवजी हा व्हिडिओ संपूर्ण बघत चला ना, तुम्हाला ह्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता हा अर्ज द्यायचा कोणाकडे, तर मित्रांनो ही जी फाईल आहे तुमचं जे फॉर्म भरलेले आहेत हे संपूर्ण कागदपत्र जोडून तुम्हाला आपलं जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे ऑफिस आहे जिल्ह्यावरती असेल, एखादी शक्यतो जिल्ह्यावरती असते ऑफिस, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फाईल घेऊन जायचं आहे, हा फॉर्म घेऊन जायचा आहे, तुम्ही संपूर्ण कागदपत्र जोडून आणि त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला हे फाईल घेतली जाईल तुमच्याकडून आणि तुमची जी चेकिंग आहे ती चेकिंग त्या ठिकाणी केली जाईल. तुम्ही त्या ठिकाणी चेकिंग केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी SMS येईल की ते आपले जे घरकुल आहे ते मंजूर झालेले आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी एकदा बोललं जाईल, तुमचे मूळ कागदपत्र घेतले जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला मंजूर करून दिलं जाईल आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे स्टेप बाय स्टेप येत राहतील. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती समजेल असेल की अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून लाभ कसा घेतला जातो. आणि बरेच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी कमेंट केले आहे की सर आम्हाला अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा लाभ पाहिजे, लाभ घ्यायची गरज, आम्हाला घर भेटलं नाही. आणि काही बांधकाम कामगारांनी आम्हाला दुसऱ्या योजनेतून घरकुल भेटलं, अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून घरकुल भेटेल का, तर नाही भेटत, कारण का एका योजनेतून लाभ घेतला असेल तर दुसऱ्या योजनेतून घरकुल भेटत नाही आहे. तर मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर ते या ठिकाणी तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे करू शकता. ते कमेंटचं उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो माहिती थोडी पण तुम्हाला आवडली असेल, तुमच्या थोडी पण उपयोगाला पडली असेल तर नक्की चॅनलला आता सबस्क्राईब करून नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटत अशाच माहितीसह नवीन योजना घेऊन बांधकाम कामगाराच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.